नमस्कार, मी मुस्कान दांबोळी. आपण पाहतात माय मराठी टीव्ही. रोजच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच सबस्क्राईब करा माय मराठी टीव्ही. पाहूयात आताची महत्त्वाची बातमी. गॅस धारकांनो सावधान, आपली फसवणूक तर होत नाही ना? नेमका काय आहे प्रकार, जाणून घेऊयात याबाबतची सविस्तर माहिती. सध्या सर्वांच्या घरामध्ये स्वयंपाकासाठी वापरण्यात येणारे महत्त्वाचे साधन गॅस सिलेंडर. पूर्वी गॅस सिलेंडर ठराविक लोकांच्या घरात पाहावयास मिळायचे, परंतु सध्या परिस्थिती बदलली असून आपणास आता प्रत्येकाच्या घराच्या किचनमध्ये गॅस सिलेंडर पाहावयास मिळतो. माता भगिनींसाठी दैनंदिन जीवनात गॅस सिलेंडरला फार महत्त्व आले असून गॅसचा वापर करताना त्याची सुरक्षा देखील तितकीच महत्त्वाची आहे. गॅसचा वापर करताना सुरक्षेचे नियम जाणून घेणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. याकरिता गॅस कंपन्यांकडून गॅस एजन्सीला नियमितपणे गॅस धारकांच्या घरी जाऊन सुरक्षिततेच्या दृष्टीने गॅस वापरासंदर्भातील सर्व तपासणी करण्याचे निर्देश देण्यात येतात. गॅस एजन्सीने पालन करणे देखील ते तितकेच बंधनकारक आहे. परंतु गेली काही वर्ष गॅस एजन्सीकडून गॅस तपासणीच्या नावावर 237 रुपयांची पावती केली जात होती. जो गॅस धारक हे 237 रुपयाची पावती करेल त्याची तपासणी केल्याची नोंद केली जात होती. त्याने पैसे देण्यास नकार दिल्यास त्यास गॅस पुरवठा होणार नसल्याचे सांगितले जात असल्याची चर्चा देखील होती. त्यामुळे गुपचूप काही न बोलता गॅस धारकांना 237 रुपयांचा भूर्दंड सोसावा लागत होता. याच्या अनेक तक्रारी शासनाकडे गेल्यानंतर 237 रुपयांची पावती करू नये, गॅस धारकांकडून कोणत्याही प्रकारच्या तपासणीचे पैसे घेण्यात येऊ नये अशा प्रकारचा जी.आर. काढण्यात आला असून तो सर्व गॅस एजन्सी धारकांना प्राप्त झालेला आहे व गॅस एजन्सी चालकांनी याची अंमलबजावणी करणे बंधनकारक आहे. मग आता प्रश्न असा पडतो की पूर्वी 237 रुपये मिळत होते म्हणून घरोघरी जाऊन गॅस चालकांकडून नेमण्यात आलेल्या एजंट अथवा प्रतिनिधींमार्फत प्रत्येक घराची गॅस तपासणी केली जात होती. पण आता पावतीही नाही आणि पैसेही नाहीत. मग आता करायचे काय? सुरक्षा तपासणी तर पूर्ण करावयाची आहे व त्याकरिता गॅस धारकाच्या मोबाईलवरती येणारा सुरक्षा तपासणी पुष्टीकरण कोड हा ऑनलाईनरित्या गॅस एजन्सी चालकांनी गॅस कंपनीस पाठवायचा आहे. आता घरोघरी जायचे तर कसे? त्याचा खर्च कोण करणार? याकरिता काही गॅस एजन्सी चालकांनी शॉर्टकटचा फंडा काढला असून गॅस धारकांना मोबाईलवरती सुंदर आणि गोड आवाजात बोलणाऱ्या महिलांमार्फत फोन करावयास लावायचा व मी अमुक अमुक बोलते, मी अमुक अमुक गॅस एजन्सी मधून बोलते, तुमच्या मोबाईलवरती गॅस कंपनीकडून सेफ्टी इन्स्पेक्शन कोड आला असून तो आम्हाला द्यावा असे सांगावयाचे ट्रेनिंग दिले जाते. त्यानंतर गॅस धारक कोणत्याही क्षणाचा विचार न करता या महिलेस आपल्या मोबाईलवरती येणारा कोड पटकन सांगून रिकामा होतो आणि येतेच तर आपले गणित फसते बरं का. कारण आपण तो नेमका कशासाठी आला आहे याची माहितीच घेत नाही. तर जाणून घेऊयात नेमका तो कोड काय आहे आणि कशाकरिता आलेला असतो. मला तपासणी दरम्यान देण्यात आलेल्या सुरक्षा सूचना समजलेल्या आहेत आणि त्याचे मी पूर्णपणे पालन करीन. तपासणी पूर्ण करण्यासाठी पुष्टीकरण कोड अमुक अमुक आहे की नाही खरी गंमत? तुमच्या मोबाईलवरती फोन येतो, तुम्ही कोणत्याही प्रकारचा विचार न करता सुरक्षा तपासणी पूर्ण करण्यासाठी देण्यात आलेला पुष्टीकरण कोड देऊन बसता. तुम्ही खात्री केली आहे का की तुमच्या घरी तर गॅस तपासणी करिता कोण आले होते का आणि आपल्या गॅसची, आपल्या किचन कट्ट्याची नीट तपासणी केलेली आहे का? सुरक्षिततेच्या बाबतीमध्ये आपणास काही सूचना दिलेल्या आहेत का व त्या आपल्याला नीट समजलेल्या आहेत का? सर्व गोष्टींची तपासणी न करता आपण किंवा आपल्यापैकी कोणीही मोबाईल फोनवरून आलेल्या समोरच्या व्यक्तीने विचारणा केल्यानंतर त्यास तो कोड द्यावयाचा की नाही याचा विचार करावा. जर तुम्ही सुरक्षा तपासणीची पूर्ण माहिती दिलेलीच नसेल किंवा तुमच्या घरी येऊन कोणी गॅस तपासलाच नसेल तर भविष्यात या संदर्भात एखादी दुर्घटना घडल्यास त्यास जबाबदार कोण याचा गांभीर्याने विचार करा. सुरक्षा तपासणी पूर्ण करण्यासाठी जो कोड मागितला जातोय त्याकरिता ज्या महिला नेमलेल्या आहेत त्यांना गॅस एजन्सी मार्फत ते गॅस धारकाचे सुरक्षा कोडकरण केल्यानंतर कमिशन स्वरूपात 10 रुपये दिले जातात. याकरिता काही गरजू महिला हे काम करण्यासाठी पुढे सरसावतात. परंतु माय मराठी टीव्ही मार्फत त्या महिलांना देखील आम्ही आवाहन करतो की तुम्ही 10 रुपयाच्या क्षणिक आमिषाला बळी पडून एखाद्या दुर्घटनेचे कारण बनू नका.
तसेच ज्या गॅस एजन्सी मार्फत असा प्रकार केला जात आहे त्यांनी त्वरित प्रकार हा थांबवावा, अन्यथा माय मराठी टीव्ही याची पोलखोल केल्याशिवाय गप्प बसणार नाही. सुरक्षित राहा, सतर्क राहा.